नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे संस्थापक आणि विश्वस्त माननीय श्री मोहन सालेकर सर आलेले आहेत. सर, आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे एक आगळी वेगळी अशी संकल्पना राबवली जात आहे. त्या संदर्भात आपण सालेकर सरांशी बोलणार आहोत आणि ती संकल्पना नक्की काय आहे ते जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. घर घर रामायण म्हणजे नक्की काय? म्हणजे ही संकल्पना रामकथा बोध स्पर्धा याचं स्वरूप नक्की काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. थोडंसं ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी मुळात संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचा जन्म कशासाठी झाला हे थोडंसं आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. 2003मध्ये 5-6 लोक एकत्र आली आणि त्यांनी असा विचार केला की आपल्या संस्कृतीची, आपल्या संस्कारांची आणि आपल्या जीवनमूल्यांची ओळख उमलत्या पिढीला करून दिली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. खरं म्हणजे आपली जी सगळी कुटुंब आहेत, भारतीय कुटुंब, या भारतीय कुटुंबांमध्ये संस्कार देण्याची बाहेरून गरज आहे असं कोणाला वाटत नव्हतं. कारण आपली कुटुंबच ही एक जिवंत चालती बोलती विद्यापीठं म्हणून प्रसिद्ध होती. नक्कीच. पण काळाच्या ओघामध्ये ही कुटुंब छोटी होत गेली. हम दो हमारे दोच्या ऐवजी हम दो हमारा कोई नहीं या स्थितीपर्यंत आज आपण आलेलो आहोत. आणि मग अशा स्थितीत ह्या भारतीय संस्कृतीचं सिंचन जर आपल्या मुलांपर्यंत गेलं नाही तर ही मुलं आडनावाने भारतीय राहतील, पण त्यांच्या व्यवहारामध्ये, त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये संपूर्णपणे पश्चिमी टच आपल्याला दिसेल. आणि म्हणून हे कुणीतरी केलं पाहिजे. जसं बाहेर प्रदूषण होतं आणि प्रदूषण झाल्यानंतर आपण असा विचार करतो की तुळशीचं एखादं रोप लावलं पाहिजे जे हवा शुद्ध ठेवतं. तसं हे बाहेरचं जे सगळं वातावरण आहे ते अगदी कलुषित झालेलं आहे. शिवराळ भाषा राजकारणात दिसते, समाजकारणात आपल्याला दिसते. पण हे जर वाढत गेलं तर भारतीय संस्कृती राहणार नाही आणि हे संस्कार टिकले नाही तर मानवता समाप्त होईल. कारण भारतीय संस्कृती अशी एकमात्र संस्कृती आहे की जी केवळ मानवाचा नव्हे तर चराचर सृष्टीच्या कल्याणाचा विचार करते. आमचे संत ज्ञानेश्वर काय मागतात पसायदानामध्ये? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. प्राणीमात्राच्या कल्याणाचा विचार करणारी जगाच्या पाठीवर जर कोणती संस्कृती असेल तर ती भारतीय संस्कृती. आणि म्हणून मग संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान, त्याचा जन्म हा त्याच हेतूने झाला की शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे संस्कारांचं, जीवनमूल्यांचं सिंचन करता यावं. आणि मग एक एज ग्रुप आपण डोळ्यासमोर ठेवून काम पुढे सुरू केलं आणि त्या कामाला आत्ता यावर्षी 23 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि मग आपण असा विचार केला की सध्या हे काम जे आहे ते महाराष्ट्रामधल्या शाळांमध्ये तर आहेच, देशातल्या 23 राज्यांमध्ये पण गेलेलं आहे, पण संपूर्ण देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जो राम आहे तो राम जागृत झाला पाहिजे, तो राम कृतिशील झाला पाहिजे, तो क्रियाशील झाला पाहिजे. आणि तो जर क्रियाशील झाला तर महात्मा गांधींच्या स्वप्नातलं जे रामराज्य आहे ते रामराज्य साकार होईल. केवळ कायदे करून रामराज्य येणार नाही, त्यासाठी प्रत्येक माणसाच्या हृदयातला राम जागृत केला पाहिजे. आणि म्हणून आपण ती संकल्पना केलेली आहे, घर घर रामायण, जन जन रामायण. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण प्रत्येक माणसाला हे सांगितलं पाहिजे की राम तुझे मर्यादा पुरुषोत्तम आदर्श आहेत आणि त्या आदर्शावर आपल्या देशाला, आपल्या देशातील समाजाला आपण चालवलं पाहिजे. आणि त्यासाठी मुळात रामायणातल्या चांगल्या गोष्टी, रामायणातला बोध जो आपल्याला एक चांगला नागरिक घडवू शकतो, हा बोध आपल्यापर्यंत पोचला पाहिजे. आणि म्हणून हे जन जन रामायण, घर घर रामायण ही संकल्पना घेऊन आपण काम करतो. खूप छान. कारण का तर रामनामातून आराम असं म्हणता येईल आपल्याला. पण सर, या म्हणजे ह्या संकल्पना तर खूप छान आहे, पण ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं? ही संकल्पना आमच्या डोक्यात अशी आली की स्वातंत्र्यापूर्वी, आपण सगळ्यांना माहिती आहे, थोडंसं मी विस्ताराने सांगतो म्हणजे
यामागची भूमिका अधिक स्पष्ट होईल. स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं, पोर्तुगीज आले होते, डच आले होते आणि ते केवळ राज्यकारभार करत नव्हते, तर या देशातल्या नागरिकांना धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त करत होते. म्हणजे 4 पाद्री इथे येत होते आणि सुदूर आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या तिकडे जाऊन त्यांना येशूचा संदेश देण्याचं काम करत होते. म्हणजे सेवेच्या माध्यमातून त्यांचं धर्मांतरण करत होते. ते त्यांचं कर्तव्य करत होते. आम्हाला असं वाटलं की आपण या देशामध्ये राहतो, आपल्या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत आमचा राम का पोचू नये, आमचं रामायण का पोचू नये, मानवाच्या कल्याणाचा विचार का पोचू नये. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की प्रत्येक आबालवृद्ध ज्याला म्हणतो, म्हणजे 5 वर्षाचं छोटं बाळ पण याच्यात सहभागी झालं पाहिजे आणि 80 वर्षाचे आजोबा पण याच्यामध्ये सहभागी झाली पाहिजे. अरे वा, मस्त. पण मग सर या स्पर्धेचं स्वरूप काय असणार आहे? या स्पर्धेचं स्वरूप हे पूर्णपणे ऑनलाईन आहे. ऑनलाईन असणार आहे, कारण आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. AI चा जमाना आहे, त्या काळात आपण राहतो आहोत. आणि आज शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी तर म्हणेन की बाळ छोटं असतं, ते रडायला लागलं तर आई बाबा त्याच्या हातामध्ये मोबाईल देतात आणि त्याला गप्प करतात. म्हणजे मोबाईलची ओळख, ज्याला आपण सुदर्शन चक्र म्हणू, त्याचा उपयोग चांगला केला तर त्या सुदर्शन चक्राची ओळख त्याला लहानपणीच होत असते. त्यामुळे अगदी छोट्या बाळापासून अगदी ज्येष्ठ, आमचे आजोबा असतील, आमचे पणजोबा असतील, असे कोणी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. कारण ते ज्याला टेक्नो सॅव्ही म्हणू आपण, किंवा टेक्नो एक्सपर्ट म्हणू, असे सगळेच आहेत. त्यामुळे ह्या परीक्षेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. स्त्री, पुरुष, तरुण, युवक, शाळेत जाणारे विद्यार्थी, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, नोकरी करणाऱ्या महिला, अगदी बूट पॉलिश करणारी व्यक्तीसुद्धा याच्यामध्ये सहभागी झाली पाहिजे आणि घरी धुणी भांडी करणारी व्यक्तीसुद्धा या योजनेशी जोडली पाहिजे. संस्कृती संवर्धनचा विस्तार आता खूप झालेला आहे. मग ऑफलाईन पद्धतीने पण करता आलं असतं, पण तुम्ही ऑनलाईनचीच निवड केली आहे. सांगतो, ऑफलाईन करण्यामध्ये मर्यादा असते. खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागतं. म्हणजे आत्ता आपला जो एक उपक्रम चालतो तो आज 23 राज्यांमध्ये सुरू आहे. त्या उपक्रमाचं नाव आहे नैतिक शिक्षण योजना, मूल्य शिक्षण योजना. संस्कार मुलांपर्यंत घेऊन जाणं. ती सगळी योजना ही जी 23 राज्यांमध्ये आहे, 4,500 शाळा त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि दरवर्षी 4.5 लाख विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतात. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 1400 शाळा आहेत आणि 1,75,000 विद्यार्थी केवळ महाराष्ट्रातले सहभागी आहेत. हा सगळा जो उपक्रम चालतो तो 4थी ते 8वीच्या गटासाठी. त्यांना आपण गोष्टीची पुस्तकं तयार करून दिलेली आहेत. त्या सगळ्या गोष्टी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून आपण त्यांना उपलब्ध केलेल्या आहेत. आणि 6 महिन्यानंतर त्यांची जी परीक्षा होते ती ही ऑफलाईन पद्धतीनेच होते. आता त्या परीक्षेसाठी खूप मोठी यंत्रणा उभी करायला लागते. म्हणजे एक साधं उदाहरण महाराष्ट्रातलं द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी परीक्षा असते त्या दिवशी 3 तास देणारे 2000 व्हॉलिंटियर्स आम्हाला उभे करावे लागतात. आमचे व्हॉलिंटियर्स आहेत त्यांची संख्या मर्यादित आहे. 300 व्हॉलिंटियर्स आज आमच्या सोबत काम करत आहेत. मी 2000 माणसं जर एका राज्यामध्ये आपल्याला उभी करावी लागतात तर 23 राज्यामध्ये जवळजवळ 40 ते 45,000 कार्यकर्ते एक दिवस सेवा देणारे उभे करावे लागतात. ही खूप मोठी ताकद उभी करावी लागते. आणि त्यामुळे कमी शक्ती खर्च करून आपण जर ऑनलाईनवर गेलो तर अधिक लोक सहभागी होतील. त्याचा रिझल्ट पूर्णपणे पारदर्शकपणे त्यांना लगेच बघता येईल. कारण परीक्षा दिली की सर्टिफिकेट आणि मार्क्स त्यांना लगेच कळू शकतील. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपलं अध्यात्म, आपले राष्ट्रीय ग्रंथ हे सामान्य नागरिकापर्यंत गेले पाहिजे, म्हणून आपण ऑनलाईनचा पर्याय निवडला आहे. आणि ही स्पर्धा नक्की कधी आहे आणि ह्यासाठी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय माध्यम वापरलेलं आहे, म्हणजे लिंक आहे किंवा काय आहे? 3-4 पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोचतो आहोत. स्पर्धा जसं मी आता म्हटलं ऑनलाईन आहे. आमचं मुळात संस्कृती संवर्धनचं काम जे आहे ते गेली 23 वर्ष सुरू आहे. त्यामुळे आमचा एक कार्यकर्त्यांचा एक गट उभा आहे, आमचं एक नेटवर्क उभं आहे. त्यामुळे ही योजना, हा उपक्रम
सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याकडे आज ज्या शाळा जोडलेल्या आहेत, मी जसं मगाशी म्हणालो 4,500 शाळा आहेत. तर या 4,500 शाळांमध्ये शिकणारे आपण जर विद्यार्थी बघितले, एका शाळेमध्ये 1000 विद्यार्थी धरले तर 4.5 लाख घरं, या घरांपर्यंत आम्ही एक छोटं लिफलेट घेऊन त्यांच्यापर्यंत पोचू शकतो. हा एक पर्याय. दुसरा पर्याय असा की अनेक मंदिरं आहेत. खरं म्हणजे आपली मंदिरं ही सनातन संस्कृतीची चैतन्य केंद्र झाली पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली आज तशी स्थिती नाही. आणि म्हणून मंदिरं ही सुद्धा आपली केंद्र होऊ शकतात, शक्ती केंद्र होऊ शकतात. तर आम्ही पुढल्या काळामध्ये ह्या 2000 मंदिरांना महाराष्ट्रामध्ये त्यांना जोडणार आहोत. त्यांना विनंती करणार आहोत, या ठिकाणी असलेला हा जो फलक आहे, अशा प्रकारचा एक फलक हा आपल्या मंदिराच्या बाहेर आपण लावायचा आणि तिथे लोक येऊन त्या QR कोडवरून स्कॅन करतील, याच्याशी जोडले जातील आणि ती परीक्षा होईल. तर हे नोंदण्याचं काम मी जशा 2 पद्धती सांगितल्या, तसा तिसरी पद्धत अनेक मैदानामध्ये आज महाराष्ट्रामध्ये एक मोहीम चाललेली आहे, फिट मुंबई या अर्थाने. आणि दर शनिवारी अनेक मोकळ्या ज्या जागा आहेत तिथे महानगरपालिकेची कर्मचारी हे लोकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. तर अशा ठिकाणी येणारा जो मोठा वर्ग आहे, ह्या वर्गापर्यंत आमचे व्हॉलेंटियर त्या ठिकाणी एक स्टँडी लावून लोकांना आवाहन करतील की हा QR कोड स्कॅन करा. म्हणजे जेवढी जेवढी मोकळी मैदानं आहेत या सगळ्या ठिकाणी याचं आजच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मार्केटिंग होऊ शकतं. आणि आमच्याकडे काम करणारा जो व्हॉलेंटियर वर्ग आहे त्याच्यामध्ये 90% महिलांचं प्रमाण आहे. आम्ही त्या व्हॉलेंटियर्सना या पद्धतीने मोटिवेट केलेलं आहे की त्या जिथे जातात तिथे रामनाम घेतात. म्हणजे भाजीवाल्याकडे गेल्या तर भाजीवालीला सांगतात, हे आमचा हा QR कोड स्कॅन कर आणि रामाशी तुझं नातं जोड. अशा प्रकारचं आवाहन कार्यकर्ते करतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर एक दिवस या मधल्या काळामध्ये आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर स्टँडी उभी करून ठेवून आमचे कार्यकर्ते सगळ्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभे राहणार आहेत आणि लोकांना आवाहन करणार, आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल तर आपण भावनिकदृष्ट्या या रामकथेशी जोडलं गेलं पाहिजे. तर अशा विविध अंगाने आपण सगळा संपर्क करतो आहोत. आणि हा एवढ्या संपर्कातून मग आता प्रतिसाद कसा आहे? आत्तापर्यंत आम्ही ऑफिशियली पहिल्या वेळेला आपण आज या ठिकाणी पॉडकास्टसाठी बसलेलो आहोत, पण माउथ टू माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून आम्ही जो काही लोकांपर्यंत पोचलो त्याच्यामध्ये आत्ता सध्या 1 लाखावर लोक याच्यामध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे. आणि आमचं टार्गेट आहे येत्या 15 दिवसामध्ये 25 लाख लोकांना या रामकथेशी जोडायचं आहे. नक्कीच. आणि सर ह्यात ही स्पर्धा आहे, तर ही आपण आता नव्याने म्हणजे आत्ताच सुरू केलेली स्पर्धा आहे, तर ॲडव्हान्स पण स्पर्धा असणार आहे का याच्या नंतरची? असं आहे, एखादी गोष्ट ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला त्या अनुभवाच्या आधारावर आपल्याला नवीन गोष्टी सुरू करता येतात. आज आमच्यासमोर जे लक्ष्य आहे ते लक्ष्य असं आहे की आपण ज्या सनातन संस्कृतीचा विचार करतो तो विचार श्रेष्ठ आहे, पण आज दुर्दैवाने आपलं जे आचरण आहे ते अत्यंत कनिष्ठ झालेलं आहे. एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो. आपण रामकथेमध्ये ऐकतो की श्रीराम शबरीकडे गेले आणि शबरीची उष्टी बोरं त्यांनी खाल्ली, किंवा केवटच्या नावेतून त्यांनी प्रवास केला. आता ही 2 उदाहरणं आपल्याला स्पष्ट संकेत देतात की कोणी उच्च नसतो, कोणी नीच जातीचा नसतो, सगळे समान आहेत. आपला सगळ्यांचा DNA एकच आहे, आपल्या सगळ्यांच्या शरीरातलं रक्ताचा रंग एकच आहे. आणि मग हा सामाजिक समरसतेचा संदेश, जो संदेश आमची संस्कृती देते, कारण आमच्या सगळ्या वेदांमध्ये, आमच्या सगळ्या पुराणांमध्ये, अगदी महाभारतातलं उदाहरण घेतलं तर विदुर हा दासीपुत्र होता, पण केवढं मोठं स्थान त्याला मिळालं. विश्वामित्र हे क्षत्रिय होते पण त्यांना महर्षी दर्जा मिळाला. म्हणजे आम्ही जातीपाती पूर्वी मानत नव्हतो, हे आपल्या धर्माला अमान्य आहे, पण आचरणामध्ये आपण ते आणलं नाही. आणि ते आचरणात येण्याच्या दृष्टीने आमच्या संस्कृतीचे जे तेजोवलय आहे, आमच्या संस्कृतीची जी मूळ तत्व आहे, एकम सत विप्रा बहुधा वदंती, ही तत्व पुढच्या काळामध्ये सामान्य व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे. आणि सनातन संस्कृती
माझ्या जीवनात उतरली पाहिजे, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपल्या भारतामध्ये सर विविधांगी भाषा म्हणजे विविध भाषा बोलल्या जातात. तर मग आपली स्पर्धा ही कोणकोणत्या भाषेमध्ये असणार आहे? आत्ता महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा 4 भाषांमध्ये आपली ही स्पर्धा होते. पण महाराष्ट्राबाहेर जी राज्य आहेत, कारण आम्ही सर्व राज्यांमध्ये पोचणार आहोत आणि त्या राज्यामध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेत त्यांना तो ऑप्शन उपलब्ध राहील. त्यांनी रजिस्टर केल्यानंतर जी स्क्रीन येते त्याच्यामध्ये ती भाषा त्यांना निवडता येईल. पण आज आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर या 4 भाषा उपलब्ध आहेत आणि केवळ भाषा उपलब्ध नाहीत, तर लोकांना या परीक्षेत बसायला सोपं जावं, सहजता त्यांना यावी, या दृष्टीने आपण त्यांना स्टडी मटेरियलसुद्धा त्या त्या भाषेत उपलब्ध करतो. अरे वा, खूप छान. स्टडी मटेरियल देतो. म्हणजे ते स्टडी मटेरियलसुद्धा असं नाही की बाबा तुम्ही वाल्मिकी रामायणाचं पुस्तक वाचा, त्याच्यावर अभ्यास करा. एवढा मोठा ग्रंथ वाचायला वेळ कोणाकडे आहे? आज तर वाचन संस्कृती लोप पावलेली आहे आणि अशा काळामध्ये रामायणाच्या परीक्षेला बसा म्हटल्यावर त्यांचा BP वाढतो. नक्कीच. त्यामुळे सहज वाटेल असं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही या स्टडी मटेरियलमध्ये 1000 पूर्वीच्या काळी आपण प्रश्नसंच असायचा, तसं 1000 प्रश्न उत्तरं ही त्यांना सहज उपलब्ध केलेली आहेत. त्यांनी स्टडी मटेरियलवर क्लिक केलं की लगेच हे सगळं भांडार त्यांच्यासमोर ओपन होईल आणि केवळ त्याचा अभ्यास करून ते परीक्षा देऊ शकतात. अशा प्रकारची ही रचना आहे. तुम्ही एवढी सगळी उद्दिष्ट सांगितली, तर लहान मुलांपर्यंत रामायण पोहोचवण्यासाठी ठीक आहे. पण आता मोठी जी मंडळी आहे की म्हणजे 70-80 वर्षाची जी मंडळी आहे त्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. तर त्यांच्यापर्यंत पण आपण हे रामायण पोहोचवतोय किंवा ही स्पर्धा पोहोचवतोय. तर ह्याच्यातून काय साध्य होईल असं तुम्हाला वाटतं? आपल्याला जे वाटतं की भारतातल्या जुन्या जाणत्या पिढींना किंवा जरा 25च्या वर आहेत अशा सगळ्या मंडळींना रामायण माहिती आहे. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, अमिताभ बच्चनचा एक शो होता, कौन बनेगा करोडपती, अजूनही असावा, मला माहीत नाही त्याची. त्या शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या सोनाक्षी सिन्हा ती त्या शोमध्ये आली होती. तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा. तिला प्रश्न विचारला की रामाच्या भावांची नावं सांग. तिला नावं सांगता नाही आली. म्हणजे तिच्या वडिलांचं नाव हे रामाच्या एका भावाचं नाव शत्रुघ्न, तिच्या घराचं नाव रामायण. त्यामुळे त्या शोमध्ये हे बघितल्यानंतर मला खात्री वाटली की रामायण हे नाव माहिती आहे, पण रामायणातली जी पात्र आहेत, रामायणाचा जो विचार आहे, रामायणाचं मूलभूत चिंतन आहे, हे सामान्य व्यक्तीपर्यंत पोचलं नाही. ते पोचण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या गटांसाठी हे घेऊन जाणार आहोत. समजा ज्यांना माहिती असेल त्यांची रिव्हिजन होईल, बरोबर, पुन्हा त्याची उजळणी होईल आणि उजळणी झाली तर त्याचा लाभच होईल. तुम्ही म्हटलात की आत्ताच अगदी 1 लाखापर्यंत आता नोंदणी झालेली आहे आणि 25 लाखापर्यंत आपण ती घेऊन पण जाणार आहोत. तर मग एवढा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढचा प्रकल्प काय असेल? आत्ता आपण रामायण घेतलंय, आमच्या डोक्यामध्ये महाभारत आहे, आपल्या देशभरातले संत आहेत. म्हणजे एक एक संताचं जीवन एकेका दृष्टांतामधून आपल्यासमोर ज्या वेळेला येतं त्यावेळेला मानवतेचं श्रेष्ठ दर्शन होतं. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपले संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील. आपण कल्पना करा की ते काशीवरून गंगा घेऊन आले आणि एक प्राणी पाणी न मिळाल्यामुळे तडफडतोय. पूर्वीच्या काळी गंगा जल आणल्यानंतर घरामध्ये गंगा पूजन व्हायचं आणि काशीहून एखादी व्यक्ती आली तर अनेक आजूबाजूची माणसं त्यांचं दर्शन आणि त्यांचं पूजन करण्यासाठी येत असत. पण त्या संतांनी मानवता श्रेष्ठ, प्राणी मात्राच्या कल्याणाचा विचार त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये किती होता, त्यांनी त्या गाढवाला ते गंगाजल पाजलं. त्यामुळे ह्या संतांचं जीवनसुद्धा आपल्या सगळ्या देशभरातील लोकांकडे गेलं पाहिजे. हा सुद्धा एक विचार पुढच्या काळात होणार आहे. आपल्याकडे क्रांतिकारक आहेत. आपण बघतो की कोणालाही विचारलं जरा क्रांतिकारकांची नावं सांगा, तो म्हणतो भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. या 3 क्रांतिकारकांच्या पलीकडे काही क्रांतिकारक होऊन गेले याची कोणालाही कल्पना नसते. आपल्या महाराष्ट्रामध्ये चाफेकर बंधू, संपूर्ण कुटुंब, तरुणी बाण पोरं
आपल्या देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात. तर या क्रांतिकारकांची ओळखसुद्धा समाजाला झाली पाहिजे. त्यांच्यामुळे आज आपण सगळी सुखं उपभोगत आहोत. तर नक्कीच. त्यामुळे हा जो भाग आहे, ही सेन्सिटिव्हिटी जी आहे ती सुद्धा आपण वाढवली पाहिजे. त्यामुळे असे विविध विषय घेऊन आम्ही जाणार आहोत. आपल्याकडे वेद आहेत, आपल्याकडे 4 वेद, 18 पुराणं, याच्यामध्ये अतिशय मौलिक विचार ठेवलेले आहेत. हे सगळे विचार मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये या आपल्या भारतीयांच्या समोर गेले पाहिजे. पण सर, अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या सगळ्या विषयांचा समावेश व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं का? आत्ता नवीन एज्युकेशन पॉलिसी, न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत डायरेक्ट नाही पण अप्रत्यक्षपणे शासनाने जी पॉलिसी बनवली आहे त्याच्यामध्ये मूल्य शिक्षणाला त्यांनी खूप महत्त्व त्याच्यात दिलेले आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला नवीन पाठ्यक्रम बनेल तर त्या पाठ्यक्रमामध्ये याचा समावेश होईल. एक छोटंसं उदाहरण देतो. पूर्वी कसं होतं, महाराष्ट्रातले आपले छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि आपण सगळे आज जे आहोत, कोणी सालेकर आहे, कोणी आणखी कोणी पाटील आहे, कोणी जोशी आहे, हे सगळे आपण एवढ्याचसाठी राहिलो कारण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात अवतरले. तर या दृष्टीने सुद्धा आपल्याला काही प्रयत्न केले पाहिजे. तुमचा प्रश्न नेमका काय होता या संदर्भात? म्हणजे ह्यासाठी म्हणजे आपल्याला हे जे सगळी तुम्ही म्हणताय, हे जे सगळं हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये कसं आणता येईल? तर अभ्यासक्रमाचा नवीन याच्यामध्ये प्रयत्न करते. पण अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त आज तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आनंदी शनिवार ही संकल्पना शासनाने राबवली आहे. ती आनंदी शनिवार संकल्पना काय आहे, तर शनिवारी दप्तराविना शाळा असली पाहिजे आणि अन्य माहिती, अन्य उपक्रम, अन्य काहीतरी गोष्टी मुलांपर्यंत पोचल्या पाहिजे. तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे की मुलांच्या समोर काहीतरी आदर्श आपण ठेवले पाहिजे, काहीतरी वेगळा विचार ठेवला पाहिजे. मी या समाजाचा घटक आहे हा भाव मुलांमध्ये जागृत झाला पाहिजे आणि म्हणून आनंदी शनिवारी संकल्पना आहे. पण तुम्ही म्हणताय तसं प्रयत्न शासनाच्या पातळीवर सुरू आहेत, त्याची गती वाढली पाहिजे एवढं मात्र निश्चित. त्यातला एक छोटासा प्रयत्न शासनाने केलेला आहे की पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र होतं ते केवळ एका पॅरेग्राफपुरतं मर्यादित होतं. आत्ता जरा त्याची पानं वाढलेली आहेत. कारण त्यामुळे शिवाजी महाराज घराघरात मुलांपर्यंत पोहोचतील नक्कीच. अगदी. आज हिंदू मुलांना किंवा मी म्हणेन की भारतीय मुलांना जर सनातन संस्कृती शिकवायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? एक तर आज जे आपली कुटुंब विस्कळीत होत आहेत, ही कुटुंब आपल्याला सावरली पाहिजे. कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपली कुटुंब ही संस्कार देणारी विद्यापीठं होती आणि या पुढच्या काळात सुद्धा बनू शकतात. आपल्याला कोणी म्हणायचं नाही की माझ्या मुलाला संस्कार केंद्रात टाकलं पाहिजे, कारण आपसूक घरातल्या माणसांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून आणि आजूबाजूचे लोक होते त्यातून ते संस्काराचं सिंचन आपोआप होत होतं. आज आपली कुटुंब मोडकळीस येत आहेत की काय ही भीती वाटते. म्हणजे अगदी कुठच्याही न्यायालयात आपण गेलो तर हजारो केसेस, मुंबईसारख्या ठिकाणी तर महिन्याला 8 ते 10,000 केसेस डिवोर्ससाठी त्या ठिकाणी दाखल होत आहेत. आणि कुटुंबच तुटली आणि जे मूल असेल ते आयदर आईकडे जाऊ शकतं किंवा वडिलांकडे जाऊ शकतं. मग अशा स्थितीत हे संस्कार देण्याची व्यवस्था कुठून येणार? आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून तो एक प्रयत्न करायला लागेल की कुटुंब प्रबोधन हा विषय आपल्याला हाती घ्यावा लागेल. माझं कुटुंब सुखी होण्याची जबाबदारी माझ्या शेजाऱ्याची नाही आहे. माझं कुटुंब सुखी व्हायचे असेल तर मला प्रोॲक्टिव्ह व्हावं लागेल, मला काहीतरी विचार करावा लागेल, मला क्वालिटी टाईम माझ्या कुटुंबासाठी द्यावा लागेल. मी दिवसातलं एक जेवण कुटुंबातले सगळे सदस्य मिळून आम्ही एकत्र घेऊ शकतो का आणि त्यावेळेला टी व्ही बंद ठेवून एकमेकाशी संवाद साधू शकतो का, हा विचार आपल्या सगळ्यांना केला पाहिजे. आज जे सगळा विस्कळीतपणा आलेला आहे तो कशामुळे आलेला आहे तर संवादाचा अभाव आहे. वडिलांचं मुलीशी बोलणं होत नाही, मुलाचं आईशी बोलणं होत नाही आणि त्यातून मग आपल्या मुलींना आपली संस्कृती, आपले संस्कार माहीत नसल्यामुळे त्या लव जिहाद सारख्या षडयंत्राला बळी पडत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जर संस्कार टिकवायचे असतील तर पहिलं लक्ष आपल्या कुटुंबाकडे दिलं पाहिजे. दुसरा जो भाग आहे तो शाळा ह्या केवळ परीक्षार्थी निर्माण करणारे कारखाने होता कामा नये, तर शाळा
हे आपल्याकडे होतं की स्वामी विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं तर शिक्षणाचा मूळ हेतू हा चारित्र्यवान नागरिक घडवणं आहे. बरोबर. आणि ते चारित्र्यवान नागरिक घडवण्याचं काम जर शाळांनी पुन्हा सुरू केलं तर मला असं वाटतं एक तेजस्वी पिढी या देशामध्ये उभी राहील, जी केवळ देश प्रथम हा विचार करून ज्या ज्या क्षेत्रात जाईल तिथे हाच विचार करेल, माझ्या देशाला कुठेही कमीपणा माझ्या कृतीमुळे येता कामा नये. त्यामुळे कुटुंब, शाळा आणि तिसऱ्या बाजूला समाज म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे. ज्या वेळेला मी समाजाकडून अनेक सेवा घेत असतो त्यामुळे ह्या सेवांच्या बदल्यात मला सुद्धा समाजाला काही दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या प्रत्येक वस्तीमध्ये, आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये, आपल्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये संस्कार केंद्रांचं जाळं उभं राहिलं पाहिजे. बरोबर. हां, हां. त्यामुळे ह्या विविध पद्धतीने आपल्याला हे प्रयत्न केले पाहिजे. पण सर मगाशी तुम्ही सांगितलं की मंदिरांशी संपर्क आपण साधतोय, पण मला एक नेहमी जाणवतं, म्हणजे कुठल्याही धर्माचं मान किंवा अवमान न करता मी सांगू इच्छिते की मुस्लिम मंडळी सर्व मशिदीमध्ये किंवा मदरसामध्ये जातात. ख्रिश्चन मुलं म्हणजे आत्ता नवीन मुलांचं जर सांगितलं तरीसुद्धा ती दर रविवारी जातात. हिंदू मुलं हवं तेव्हा त्यांना जायला आपण स्वातंत्र्य ठेवलं असल्यामुळे जर विचारलं एखाद्या मुलाला की शेवटचं तू मंदिरात कधी गेला होतास, तर त्याला ते आठवत नाही. तर मला असं वाटतं की आपलं रामायण, महाभारत हे जे तुम्ही आता खूप सुंदर काम करताय, तर हे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक असा दिवस ठरवावा की ज्या दिवशी हिंदू मुलांनी पण त्या दिवशी मंदिरात जावं आणि तिथेच त्यांच्या माध्यमातून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवता येतील, की कुठेतरी त्यांना आपला देव, आपली संस्कृती हे कळलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का? मगाशी मी जसं म्हटलं की तुम्ही आणि मी आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि या वेगळ्या विषयाचा विचार करतोय. ते का करतोय तर आपल्या आईवडिलांनी आम्हाला कधीतरी आमच्या वाढदिवसानिमित्त मंदिरात नेलं होतं. बरोबर. त्यामुळे मंदिरांशी जे एक नातं निर्माण झालं ते आमच्या आईवडिलांनी आम्हाला मंदिरात नेण्याची सवय लावली. म्हणून आज आमचे आईवडील आत्ताच्या नवीन पिढीचे मुलाचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करतात? केक काप. ते असं म्हणत नाहीत, केक कापू दे, केक खाण्याला माझा विरोध नाही, पण जो संस्कार आई वडील म्हणून आपण करायला पाहिजे की चल आज आपण देवळात जाऊ, देवाचा आशीर्वाद घेऊ आणि मग घरी केक खाऊ. तुम्ही व्हेज खा, नॉनव्हेज खा, त्याच्याबद्दल कोणाचा काही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण हा छोटासा संस्कार केला तर त्या मुलाला राम कोण, कृष्ण कोण, भगवान शंकर कोण यांची ओळख कधी होणार? त्यामुळे मला असं वाटतं ही जी गरज आहे ती गरज ओळखून आईवडिलांनी, आपण आईवडील आहोत, आपण अपघाताने जरी आईवडील झालेले असू तरी पण आपलं काही कर्तव्य आहे, हे कर्तव्य आपण विसरता कामा नये. आणि तीच गोष्ट शाळांनी सुद्धा करण्याची गरज आहे. मी अहमदनगरला गेलो होतो, म्हणजे आत्ताचं नाव अहिल्यानगर. त्या अहिल्यानगरमध्ये एका शाळेमध्ये गेल्यानंतर मी त्या मुख्याध्यापकांना भेटायला गेलो होतो. शाळेत येणारी मुलं होती ती त्या पायरीला नमस्कार करून जात होती. तर मी नंतर मुख्याध्यापकांना विचारलं की ही सगळी मुलं प्रत्येकजण त्या शाळेच्या पहिल्या पायरीला नमस्कार करून येतो. ते म्हणाले आमच्या शाळेची हीच पद्धत आहे की त्यांनी पायरीला नमस्कार करून आला पाहिजे. ही शाळा नाही आहे, हे विद्यामंदिर आहे. बरोबर. तर हा जो संस्कार आहे हा आपली जी सगळी शक्ती केंद्र आहेत, मग ती शाळा असेल, ते कुटुंब असेल, ते मंदिर असेल, ते कोणतं मठ असेल किंवा कोणतं तरी संताचं केंद्र असेल, आश्रम असेल, या सगळ्या ठिकाणी ह्या संस्काराच्या दृष्टीने आपण दिशादर्शन केलं पाहिजे. खूप छान संकल्पना ही आहे. पण संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान अजून कोणकोणत्या प्रकारची कामं करतं? संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान 3 प्रकारे आता आपण काम करतो आहोत. एक जसं मी सुरुवातीला म्हटलं ते म्हणजे शाळांच्या माध्यमातून संस्काराचं आणि देशभक्तीच्या विचारांचं बीजारोपण करण्याचा आपण प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला ज्या सेवा वस्त्या आहेत, म्हणजे मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर झोपडपट्टी वस्ती, तर या सेवा वस्त्यांमध्ये आपण ज्याला प्रचलित भाषेमध्ये ट्युशन क्लासेस म्हणतो, आम्ही त्याला संस्कार पाठशाला असा शब्द वापरतो. तर अशा सगळ्या वस्त्यांमध्ये ज्या ठिकाणी थोडंसं वातावरण वेगळं असतं, गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी अधिक सक्रिय अशा वस्त्यांमध्ये असतात, ज्याला आपण काय नशा म्हणतो किंवा अशा प्रकारची व्यसनाधीनता जी आज वाढते, तर त्या व्यसनाधीनतेचं जाळं
हे ज्या ठिकाणी विस्तारण्याचा प्रयत्न अशी देशविरोधी मंडळी करत असतात, तर अशा वस्त्यांमध्ये आपण या कुटुंबापर्यंत पोचलं पाहिजे. आणि म्हणून आपण दुसरं जे काम करतो आहोत ते संस्कार पाठशाला, रोज 2 तास चालणारी पाठशाला. अच्छा. 1.5 तास त्यांचा गृहपाठ करून घ्यायचा, त्यांचा रोजचा जो अभ्यास असेल त्याबाबत शिकवायचं, आणि अर्धा तास हा आपले संस्कार, मग त्याच्यामध्ये प्रार्थना असेल, त्याच्यामध्ये श्लोक असेल, त्याच्यामध्ये एखादी बोधप्रद गोष्ट असेल, त्याच्यामध्ये एखादा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठीचा खेळ असेल, असा अर्ध्या तासाचा कार्यक्रम असतो. तर अशा प्रकारची ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 300हून अधिक आपल्या संस्कार पाठशाळा चालत आहेत. अरे वा, तर खूप हा छान. एक उपक्रम. दुसरा उपक्रम आपण करतो तो म्हणजे आपण बघतो आहोत की संस्काराची गरज केवळ झोपडपट्टीत आहे असं समजून चालणार नाही. किंबहुना झोपडपट्टीपेक्षा किंवा सेवा वस्त्यांपेक्षा उच्चभ्रू वस्तीमध्ये याची अधिक आवश्यकता आहे. नक्कीच. तर त्या दृष्टीने आपण आनंद केंद्र ही संकल्पना राबवतो आहोत. आनंद केंद्र म्हणजे काय? आठवड्यातून एकदा 1 तास चालणारं एक संस्कार केंद्र. 1 तास त्यांनी एकत्र यावं, हे सगळं निःशुल्क करतो आपण. कोणत्याही प्रकारची फी घेत नाही. एखादा कॉम्प्लेक्स असेल, त्या कॉम्प्लेक्समध्ये एक समजा त्यांचं काय कम्युनिटी सेंटर असेल, तर ते कम्युनिटी सेंटर त्यांनी आम्हाला 1 तासासाठी द्यावं असं आम्ही म्हणतो. आमचे प्रशिक्षित शिक्षक तिथे जातात आणि त्या पूर्ण कॉम्प्लेक्समधली मुलं साधारणपणे 11-12 वर्षापर्यंत, 4 वर्षापासून 12 वर्षापर्यंतची मुलं, यांच्यासाठी आपण तो त्या ठिकाणी उपक्रम चालवतो. हा आनंद केंद्र म्हणून ओळखला जातो. चौथा जो भाग आहे ज्याचा उल्लेख मी थोडासा केला, की आमच्याकडे आत्ता महाराष्ट्रामध्ये 1400 शाळा आहेत. तर शाळांना विनंती करून आम्ही असं म्हणतो की तुम्ही पालकांना एकत्र करा. तुम्ही करताच आहात PTA माध्यमातून. तर त्या पालकांना केवळ मुलाची प्रगती काय झाली याच्याबद्दल नका सांगू, तर त्या मुलाच्या घरचं वातावरण कसं बदलेल यासाठी आपण काय करू शकतो. आणि म्हणून त्या शाळांना आम्ही विनंती करतो की आम्हाला त्यांच्यासमोर बोलण्यासाठी 40 मिनिटाचा वेळ द्या. तुमचं कुटुंब सुखी होण्याची जबाबदारी तुमची आहे. मग त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे काय करता येईल, तर आम्ही त्यांना म्हणतो की आपण सगळे भारतीय आहोत. आपण आपल्या मातृभाषेत आपल्या घरी का बोलू नये? तुम्ही भले मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला, पण आपल्या घरी आपण मातृभाषेत बोललं पाहिजे, कारण मातृभाषेतून होणारा संस्कार हा अस्सल भारतीय असू शकतो. बरोबर. त्यामुळे पहिली गोष्ट भाषा. भूषा असेल, आपण कोणत्याही कार्यक्रमात जाऊ, आपल्या घरी एखादा मंगल प्रसंग आहे, आपण भारतीय पोशाखात का जाऊ नये? हा सुद्धा संस्काराचा भाग आहे. आपलं भोजन होतं, ते भारतीय भोजन का असू नये? पिझ्झा खाण्याला कोणाचा विरोध नाही आहे, पण भारतीय भोजनामध्ये जे स्वाद आहेत, ज्या प्रकारची पंचतत्व आपल्याला मिळतात, ती अन्य भोजनात नाही. त्यांचा आम्ही द्वेष नाही करत, पण भारतीय भोजन हे भारतीय शरीराला अधिक पोषक आहे. त्यामुळे भजन, भोजन, भूषा, भाषा याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ज्या भजनाचा मी उल्लेख केला, आम्ही असं लोकांना सांगतो की बघा की तुम्ही माना किंवा मानू नका, तुम्ही शंकराला माना, तुम्ही गणपतीला माना, तुम्ही आणखी कोणाला माना, पण एक गोष्ट सत्य आहे, सर्वेपी सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सगळ्यांचं कल्याण करणारी एक शक्ती आहे, तिची नावं वेगवेगळी आहेत, आणि त्या शक्तीचं स्मरण आम्ही आठवड्यातून एकदा तरी केलं पाहिजे. त्याला तुम्ही कुलदेवता म्हणा, त्याला तुम्ही ग्रामदेवता म्हणा, त्याला तुम्ही इष्टदेवता म्हणा, त्याचं स्मरण केलं पाहिजे. कारण तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता ती वास्तूसुद्धा देवता आहे. बरोबर. आणि त्या वास्तुदेवतेचं तुम्ही स्मरण नाही केलं तर ती वास्तुदेवता तथास्तु कसं म्हणेल? आणि म्हणून अनेक घरी आपल्याला ज्या समस्या दिसतात, कोणी आजारी असतं, मग ते म्हणतात की आम्हाला हे घर काही मानवत नाही, तर मी त्यांना छोटे छोटे प्रयोग सांगतो की हे म्हटलं काही हे भविष्य नाही किंवा मी काही ज्योतिषी नव्हे, पण हे आपल्या सगळ्या साधू संतांनी जे ज्ञान आपल्यासमोर ठेवलेलं आहे, ते ज्ञान आपल्या घरामध्ये त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. मी लोकांना माझं उदाहरण देतो. मी जिथे राहत होतो तिथे आमच्याकडे पाणी येत नव्हतं. आम्ही शेवटी घर बदलायचा विचार केला, पण एक दिवस मी पत्नीला म्हटलं की आज आपण सगळ्यांनी मिळून आपल्या वास्तुदेवतेची आणि जलदेवतेची प्रार्थना करू.
आणि आम्ही मनोभावे आमच्या शब्दामध्ये आम्हाला जे जमेल ती प्रार्थना केली. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की दुसऱ्या दिवशीपासून आमच्या घरी 5 मिनटंसुद्धा पाणी येत नव्हतं. पाण्याचा प्रश्न सुटला. अरे वा. म्हणजे वास्तू ही देवता आहे याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण आपलं शरीर जसं पंचमहाभूतापासून बनलेलं आहे तशी ही सृष्टीसुद्धा पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या वास्तूचं स्मरण करणं, आपण ज्या कुळात जन्माला आलो, कारण प्रत्येकाला गोत्र विचारलं जातं, म्हणजे तुमचं कोणतरी कुळ आहे गोत्र आहे, हां. त्या कुळाचं सुद्धा आम्ही स्मरण केलं पाहिजे. त्यामुळे कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून याची जाणीव करून देतो. त्यांना एका विशिष्ट पद्धतीने पूजा करा असा आग्रह नाही करत. तुमच्या देवतेचं पूजन करा, पण तिचं स्मरण नाही केलं तर आपण जे करतो आहोत त्याला जे यश मिळालं पाहिजे तेवढं यश मिळणार नाही. सर, हे जे संस्कृती संवर्धनाचं जे काम आहे, हे फक्त मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये चालतं की कसं? आत्ता हे 4 भाषांमध्ये चालतं महाराष्ट्रामध्ये. आणि मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं 23 राज्यांमध्ये. म्हणजे आता पश्चिम बंगाल आहे, तिथे बंगालीमध्ये चालतं, ओरिसामध्ये ओरियामध्ये चालतं, उत्तर भारतात हिंदीमध्ये चालतं, गुजरातमध्ये गुजरातीमध्ये चालतं, तुम्ही तेलंगणाला गेलात तर तिथल्या तेलुगू भाषेत चालतं, आंध्रमध्ये गेलात तर तेलुगू भाषेत चालतं, तुम्ही तामिळनाडूमध्ये गेलात तर मल्याळीमध्ये चालतं. म्हणजे ह्या सगळ्या भाषांमध्ये आपला जो मूळ पाठ्यक्रम आहे त्याचं आपण ट्रान्सलेशन करून त्या राज्यामध्ये जी भाषा आहे त्यांची त्या भाषेमध्ये चालतं. आणि सगळ्या प्रकारची मुलं त्याच्यात सहभागी होतात. किंबहुना मला हे सांगायला तुम्हाला आनंद होईल की ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीय मुलंसुद्धा अगदी हिरिरीने याच्यामध्ये भाग घेतात. अनेक मुलं त्यात पुरस्कारही मिळवतात आणि त्यांचे आईवडील आपल्याकडे येतात आणि आम्ही त्यांना त्यांचा अभिप्राय द्यायला सांगतो. त्यावेळेला ते असं म्हणतात की मला आत्तापर्यंत कुराण माहिती होतं, पण माझ्या मुलामुळे मला रामायणाची ओळख झाली. त्यामुळे एका अर्थाने हे राष्ट्रीय एकात्मतेचं काम आहे, बरोबर आहे. या अर्थाने विचार केला तर. किंवा कॅथलिक स्कूल्समध्ये त्यांची मास चालते तेव्हा फक्त कॅथलिक मुलांना घेऊन जातात. कारण बरोबर आहे ना, त्यांच्या आपण उद्या सांगणार की धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम आणि जैन बौद्ध मुलंही बसून राहतात. त्यावेळी जर त्यांना अशा प्रकारचा उपक्रम राबवला तर खरंच खूप छान होईल. खरं तसं केलं पाहिजे, कारण आपली ही योजना तिथल्या वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून अमेरिका आणि इंग्लंडमध्ये सुद्धा गेलेली आहे. अरे वा. आणि तिथे त्यांच्याकडे रिलिजन म्हणून हा एक विषय आहे, जसा आपल्याकडे एक विषय असतो. तर तिकडे त्या रिलिजन पिरियडला हे रामायण महाभारत ते शिकवतात. आता ते जर इंग्लंडमध्ये होऊ शकतं, अमेरिकेत होऊ शकतं, तर आपल्या भारतातल्या कॉन्व्हेंट शाळा त्याचं अनुकरण का नाही करत? आपण बाकी सगळ्या गोष्टींचं अनुकरण करतो. मग या पाश्चिमात्य देशातल्या शाळांचं अनुकरण त्यांनी केलं पाहिजे. मी त्यांना विनंती करेन, आम्ही पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना असा आग्रह करू की ह्याच्यामध्ये तुम्ही विशिष्ट पद्धतीने पूजा करा असा कुठेही आग्रह नाही. आम्ही ज्या वेळेला रामायणातली रामकथा मांडतो त्यावेळेला राम हा एक श्रेष्ठ पुरुष जो आपल्या कर्माच्या आधारावर त्यांनी एक श्रेष्ठ जीवन आपल्या सगळ्यांसमोर उभं केलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम मातेला सुद्धा आपला मुलगा रामासारखा निघाला तर आनंदच होईल, तिला दुःख नाही होणार. नक्कीच. आणि पुढच्या काळामध्ये जशी शेवटी कसं आहे, कोणतेही काम करायचं तर योग्य माणसं मिळाली पाहिजे. चांगली माणसं, सज्जन माणसं गणपतीच्या कारखान्यात ऑर्डर देऊन मिळणार नाहीत. आणि म्हणून ती सज्जन माणसं मिळवण्यासाठी आत्ता घर घर रामायण, जन जन रामायण, त्यांच्या हृदयातला राम जागृत झाला तर ही सज्जन शक्ती चांगल्या कामाशी जोडली जाईल. आणि त्या शक्तीच्या आधारावर आपण अनेक नवीन उपक्रम जे आम्हाला करायचे आहेत त्या उपक्रमासाठी सहजपणे एक साधक कार्यकर्ते उपलब्ध होतील. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या शेवटी मी शेवटचा प्रश्न विचारते की नवीन पिढीला आपण काय सल्ला द्याल? आजची जी नवीन पिढी आहे ती खरोखरच खूप हुशार आहे, खूप टॅलेंटेड आहे. आत्ताची जी नवीन पिढी आहे खूप सकारात्मक आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. नवीन काही करण्याची उमेद त्यांच्यामध्ये आहे. आणि आत्ता जी AIची जोड त्याला मिळालेली आहे त्यामुळे मला पूर्ण विश्वास वाटतो की जे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जे स्वप्न आपल्यासमोर ठेवलेले आहे की 2047 साली
विकसित भारत आम्ही संपूर्ण जगासमोर ठेवू, तर त्या विकसित भारताबरोबर सुसंस्कृत भारत, संस्कारित भारतसुद्धा झाला पाहिजे. कारण आपण एकेकाळी विश्वगुरू होतो. ते विश्वगुरू एवढ्याचमुळे होतो की जगभरातले विद्यार्थी आमच्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी होते. त्यामुळे या तरुण पिढीला मी एवढं सांगेन की हा जो वारसा आहे आपला, आपण नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, टेक्नॉलॉजी आत्मसात केली पाहिजे, AIचा वापरसुद्धा केला पाहिजे आणि नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे. पण आपल्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. आपली मुळं आपण विसरता कामा नये. आपल्या मुळापासून जर आपण वेगळे झालो तर भारत हा भारत राहणार नाही. भा म्हणजे भास्कर आणि रत म्हणजे त्यात रमणारा. भा म्हणजे भास्कर म्हणजे सतत एक नाविन्याचा ध्यास घेतलेला, विद्येचा ध्यास घेतलेला असा हा देश आहे. जगाला मानवतेचा संदेश देणारा देश आहे. शांतीचा संदेश देणारा भगवान गौतम बुद्ध याच देशामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि पसायदानामध्ये मानवतेच्या कल्याणाचा विचार मांडणारे संत ज्ञानेश्वर, ज्यांना आपण माऊली म्हणतो, ती माऊलीसुद्धा या देशामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून तरुण पिढीला मी एवढंच म्हणेन की ही सगळी आपली जी मुळं आहेत ती आपण मुळं घट्ट पकडली पाहिजे. त्याच्यातलं जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. एखादी जी गोष्ट आपल्याला पटणार नाही ती सोडून द्या. आपल्याकडे तेवढं स्वातंत्र्य आहे. आपल्याकडे आम्ही चारवाकाला सुद्धा आम्ही ऋषी मानलं. ज्यांनी सांगितलं खाओ पिओ ऐश करो हे जीवनाचं सूत्र असलं पाहिजे, त्या चारवाकांना सुद्धा आम्ही ऋषीचा दर्जा दिला. मला असं वाटतं आजच्या नवीन पिढीने आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने, आपल्या जीवनमूल्यांच्या दृष्टीने हा विचार केला पाहिजे. आणि तो विचार केला तर आपल्याकडे वाढणारी वृद्धाश्रमांची संख्याही कमी होईल. नक्कीच. आपल्याकडे कुटुंब विच्छेद होणार नाही. 1 वर्षानंतर कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार नाही. कारण शेवटी ॲडजस्टमेंट, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची शिकवण देणारी जर संस्कृती कोणती असेल तर ती भारतीय संस्कृती आहे. खूप मला छान असं सर. वाटतं. या खूप निमित्ताने आपण हे सगळं लक्षात चांगला विचार सरांनी सांगितला की ॲडजस्टमेंट इज अनदर नेम ऑफ लाईफ म्हणतात, की दुसरं नावच आहे. आणि ते आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीने आपल्याला शिकवलेलं होतं. तर नवीन पिढीला सरांनी दिलेला संदेश हा खूपच मोलाचा आहे. आणि संस्कार हे घरातून पहिल्यांदा मिळतात. घर, मंदिर, समाज आणि देश या सर्वांतून आपण आपली प्रगती किंवा आपला विकास आपण साधू शकतो. आणि नक्कीच संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे हे काम होतच आहे. आपल्या सर्वांचा हातभार त्याच्यामध्ये लागेलच. नवीन पिढीने सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावं असं ह्या निमित्ताने मी नक्कीच आवाहन करेन, विनंती करेन. आणि आज सर आपण आलात आणि अतिशय मोलाचे मौलिक विचार आम्हाला शेअर केलेत आमच्यासोबत. आणि हे नक्कीच नवीन पिढी आत्मसात करेल असा विचारसुद्धा तुम्ही मांडलात. आशादायी विचार ठेवला की नवीन पिढीबद्दल आज अनेक गोष्टी बोलल्या जात असताना आपण त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार सांगितला आहेत. तर तो नक्कीच नवीन पिढी त्याचा विचार करेल असं आपण समजूया. आणि आपण या ठिकाणी आलात आणि खूप सुंदर मोलाचे विचार आपल्यासोबत शेअर केले. त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते. नमस्कार. धन्यवाद.